बोलूच नाही म्हटला पप्पा तू इच्छा होती त्याला न्यायचं नाही असं नाही म्हटलं तुम्ही. हा, चालेल. नकली खोटं बोलतो मोठ्या भावाची. नाही जर आता ती जर गाडी निघली असती मामा तर जर हा व्हिडिओ 100% जर हा व्हिडिओ साहिल बघत असेल तर त्यांनी समजून घ्यावं, याची इच्छा नव्हती तुला घेऊन जायची म्हणून हा खोटं बोलला. आम्ही दहा महिला रे, पण तो काय म्हटलं पिंपळगावला म्हणे आम्ही. अरे तू म्हटलं. मी नाही बोलू. बोलूनी साहिलला नाही घेतलं. हा. बोलू बरं पप्पांना सांगतो. गोलू नौटंकी केली सगळी. गोलूची शाळा आहे. बोलू नाही, मुळे तू झालं सर्व म्हटलं. काही. हा. बोलू हा बोलला असता तर सर्व काही ठीक झालं. झालं असतं. तू शाळा केली, राजकारण केलं मोठ्या भावासोबत तू. नाही. हा. तर आज आपण चाललोय सगळे वणीला देवीच्या दर्शनाला. आणि आता आपण आलो 10व्या मैलावरती अमोल भवानी मयूर भाऊला घ्यायला. त्याच गाडीत बसले आता. हो, त्यांनी काय शाळा केली माहिती का? त्याला आणलं ना, साहिलला यायचं होतं. साहिल वागला. तो म्हणतो मला यायचं. हा म्हणतो आम्ही पिंपळगावला आहे म्हणे आता. भाई, माझं नाव लावून दे तू. ओम दादा म्हटलेलं आहे. असं केलं का तू? ओम तुला दादा. पटलं पाहिजे तो असं बोलतो काय? अरे ओम दादा म्हटलं ना. अमोल भाऊ नमस्कार. मला घरी सोडायचं राम. चाललो वणीला आम्ही दर्शनाला देवी आईच्या. बरं का? बोला सप्तशृंगी माते की जय. बाबा, घ्या 6व्या मेंबर कडे गाडी घ्या. एक काम करा, याला घरी सोडू, त्याला घेऊन जा. चला घेऊ. हा? त्याला तुला सोडून त्याला घेऊन. थांब. चला घ्या. नाही नाही असं मला नाही. घेतात नाही ना मी पुढं बसेल. असं तो काय घरी आहे घरी असं करायचं का? मग मोठ्या मध्ये लहान पोरांचं काय काम आहे असेल नाही, त्याला नाही, घेऊन. मोठ्या माणसांमध्ये काही काम नाही मध्ये काही काम नाही बरं का? राजस्थानला फिरायला तेव्हा पण मला इथं हा, तेव्हा तुला टप्पावर बसवलं असतं. अमोल भाऊ बरं झालं याला घेऊन नाही गेलं राजस्थानला. सगळ्यांचे आता आपण आलोय शुभम चव्हाण भाऊ यांना घ्यायला, जे आपल्या स्वतः राजस्थानच्या ट्रिपला होते. यांना घेऊन आता आपण लगेच निघू वणीला. सचिन किती वाजले रे? आता वाजले आहे नऊ असं वाजून बस, आठ. बस, 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 नऊ किती? बस, बस. 9 किती? हे घरी त्याचं. 9 वाजून हे 11 इकडं. मिनिटं. 9:15 जवळपास 9:15 गाडीवरून आणू ना. हा, घ्या भाऊ. आणि 9:15 निघतोय. बघू किती वाजेला पोहोचू. पाऊस पण चालू थोडा थोडा कमी झाला आता बऱ्यापैकी. आता इथून बस पकडायची. हा. आणि आता बसने वरती जायचंय. कसा होईल आता बसचा प्रवास? जबरी आहे. हे खाली वणी गाव. हा हो ना. आता घरी मजा येईल. आता मजा आहे. हा. किती लांब उतरवलेलं आहे. अजून 2 किलोमीटर पुढे असेल ना. अजून 2-2.5 आता 2 किलोमीटर पायी जायचं. त्यात वरतून बारीक बारीक पाऊस चालू. डोंगरावर असल्यामुळे थंडी तेवढी. अजून तर सुरुवात आहे. वरती जाऊन थरथर थरथर कापरं. आणि समोर काय दिसतंय का? चला आपण तोपर्यंत आता इथले शॉप करून घेऊ. कुठे? हॉटेल शिवशक्ती. मस्त वाटते. मस्त एअरपोर्टला आल्यासारखंच वाटतं ना. राजे पाय राजा. वनीचं एअरपोर्ट आले का? चलो अभी अमोल भाई आ गए हमारे इधर. या लेट्स गो गाईज. या माणसाला सोडून नका. तिकीट आहे बरं घ्यायचं. आपल्याला कोणी घेणार नाही म्हणजे. माती में थांबा डायलॉग काय नहीं नहीं माटी से जुड़े हुए आदमी हैं. मिट्टी से जुड़े हुए आदमी हैं. हाँ. ऐसे. मिट्टी से आए हैं, मिट्टी में ही जाएंगे. हाँ. जोरात आवाज दिला सचिन. रोपवेची वाट बघू. रोपवेने जायचं आपल्याला सगळ्यांना. दर्शन होऊन जाते. एक तास. एवढी कमी गर्दी असून पण 1 तास. तर मजाच आहे आपल्या आज. तर अशा प्रकारे आपलं दर्शन एकदम सुव्यवस्थित झालेलं आहे. एकदा बोला सप्तशृंगी माते की. आणि आता बसचा प्रवास सध्या गडावरून खाली उतरू
आणि आपल्या गाडीत बसून आता direct घराकडे. आता वाजले किती आहे? आता वाजले आहे 1 वाजून 2 झाले या ठिकाणी. आता पुढच्या प्रवासाला घराकडे वळू आपण आणि निघूया आता.